माननीय सदस्य सुधीर भाऊ यांनी जी भूमिका मांडली त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि मी या मताशी सहमत आहे की सूड कोणीच कोणाचं घेता कामा नये. तुमचा सूड जो घेईल अशा अजून माणूस या महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे, त्यामुळे आपल्याला सूड घेण्याचा विषयच नाही आहे. मुद्दा राहिला आपल्या विनंती अर्जाच्या विषयामध्ये. मी जसं सांगितलं आपला जो अधिनियम आहे तो स्पष्ट आहे आणि या अधिनियमामध्ये विनंती अर्जावर बदली रोखणं किंवा बदली करणं किंवा अपेक्षित ठिकाणी बदली मागणं अशा स्वरूपाच्या अधिनियमामधलं कुठलंही प्रावधान नाही. त्यामुळे तशा पद्धतीचा विनंती अर्जाच्या आधारावर बदली थांबवणं किंवा बदली करून घेणं अशा पद्धतीची नवीन पायंडा पडेल. एक आणि दोन, बदल्या या ज्या सगळ्या ते वाईटच होणार तसं कुठे आहे. 30 जूनपर्यंत वाईट आणि चांगला असा बदलीचा भाग नसतो, पण तरी सर्वसाधारणतः यात बदली होणारा एखादा आपला कर्मचारी हा त्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी जाऊ सुद्धा शकतो. त्याला जिथे काम केलं पाहिजे त्याची गुणवत्ता दाखवली पाहिजे अशा ठिकाणी जाऊ शकतो. तर बदली म्हणजे शिक्षाच आहे असं मानून प्रमेयाच्या आधारावर आपण हा निर्णय करणं थोडं अन्यायकारक होईल. त्यामुळे सदर प्रस्ताव जो आहे या बदल्यांच्या कायद्याच्या असलेल्या पोटकलमातल्या बदलाचा तो आपण मान्य करावा अशी मी सभागृहाला विनंती करतो.